नमस्कार मित्रांनो, आपण आता चाललेलो आहोत LED एक्सपोला. आपल्याला एका एक्सपो मध्ये इन्व्हिटेशन आहे. बघूया काय काय नवीन बघायला भेटतं. एक्झिबिशन सेंटर आहे गोरेगाव, तर आपण तिथे जाऊया आणि काही महत्त्वपूर्ण काही इन्फॉर्मेशन भेटते का बघूया आपल्या पुढच्या कामासाठी. पुढचं काम काय हे मी तुम्हाला नक्की सांगेन. नवीन काम सुरू केलेलं आहे, ग्रुपमध्ये काम आहे आणि मी आणि माझा मावशीचा मुलगा चेतन कोळंबकर आम्ही हे काम करतोय. मुळात तोच जास्त काम करतो, माझे तर फक्त आयडियाज असतात. सो बघूया, भेटूया, चला. तर मित्रांनो, एक्झिबिशन तर असे बरेच असतात, पण असं सॅटर्डे एक्झिबिशन जायला मिळालं ना तर काहीतरी नॉलेजमध्ये भर पडते. सो आपण आलेलो आहोत एक्झिबिशन सेंटरला गोरेगावला. पार्किंग भेटत नाही मित्रांनो ते जेव्हा एक्झिबिशन असते. खूप एक्झिबिशन असतात आणि दीपाली पण होतीच, ती पण बोलली मला पण बघायचं आहे. सो तीही आली, आपल्याबरोबर जॉईन झाली. आतमध्ये गेलो तर इथे पर पर्सन रजिस्ट्रेशन करावं लागतं मित्रांनो. इथे LED एक्सपो मुंबई आतमध्ये गेलात ना तर LEDचे प्रकार एवढे आहेत, त्याचे डिझाईन, इल्युमिनेशन म्हणजे त्याचे वेगवेगळे प्रकार आपण कुठे यूज करू शकतो आणि त्याचं रिफ्लेक्शन कसं पडू शकतं आपल्या इन हाऊसमध्ये, आउट हाऊसमध्ये. आपण गार्डन एरियामध्ये LED लावतो, आपण इंडोर LEDs लावतो, इंडस्ट्रियल LEDs, लॅम्प आणि फ्लड लाईट्स आहेत. हे सगळे मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत ना, त्या या एक्सपोमध्ये भाग घेतात. आणि ड्रायव्हरपासून म्हणजे छोट्याशा त्याला सर्किट लागण्यापासून त्याचं चिप मिळण्यापासून सगळं इथे त्याचं एक्सपो आणि त्याची माहिती देत होते. प्रत्येक कंपनीचे स्लॉट असतात, बुकिंग असते. इथे तुम्ही बघू शकता LEDचे स्क्रीन आहेत, काही मॅन्युफॅक्चरिंग कसं करतात, त्याची प्रिंट कशी काढतात हे आहे. मग आम्ही बाहेर आलो, 1-1.5 तासाने थोडा नाश्ता वगैरे केला आणि ऊन तर यार खूपच तापलं होतं. आता पूर्ण मैदानात कुठे सावली नाही, गाडी पण एकदम सावलीच्या ठिकाणी लावली होती. आम्ही निघालो बाहेर, थोडं सगळी कार्ड्स वगैरे जमा केली, माहिती जमा केली आणि निघालो. सो मित्रांनो, बघूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.